तापाविषयी तथ्यांवर आपण बोलत होतो. कंटिन्यू करूया. तथ्य क्रमांक 4. तापमान कसे घेतले जाते यावर अवलंबून त्याचे मोजमाप बदलू शकते. मोठ्या मुलांमध्ये गुदमार्गातून म्हणजे ॲनल जागेतून घेतलेल्या तापमान साधारणपणे तोंडातून घेतलेल्या तापमानापेक्षा सुमारे 1 अंशाने जास्त असते आणि बगलेतील म्हणजे काखेतील अंडरआर्म्स तापमान साधारण 1 अंशाने कमी असू शकते. बाळांमध्ये गुदमार्गातील तापमान तोंडातून किंवा बगलेतील तापमानापेक्षा फक्त थोडेसेच बदलते. शेवटी तुमच्या मुलाच्या छातीवर किंवा कपाळावर हात ठेवून तुम्ही तापमान किती आहे हे ठरवू शकता असे समजू नका. हे सिद्ध झाले आहे की कुशल आरोग्य तज्ज्ञही हे कोणत्याही विश्वासाने करू शकत नाहीत आणि पालकही नाही. तथ्य क्रमांक 5. सर्वसाधारणपणे तापावर उपचार न करण्याचा सल्ला देताना मी नवजात बाळांसाठी अपवाद समजते. नवजात बाळांना प्रसूती प्रक्रियेदरम्यान केलेल्या वैद्यकीय हस्तक्षेपाशी संबंधित संसर्ग होऊ शकतो. व्हायरल किंवा आनुवंशिक स्थितीमुळे किंवा जन्मानंतर लगेच घडणाऱ्या घटनांमुळे, प्रसूतीपूर्व गर्भनिगराणीमुळे त्यांच्या टाळूवर फोड म्हणजे स्कॅल्प ॲब्सेसेस होऊ शकतात किंवा प्रसूती दरम्यान आईला जास्त औषध दिल्यामुळे फुफ्फुसात ॲम्निओटिक द्रव्य गेल्याने ॲस्पिरेशनल न्यूमोनिया होऊ शकतो. रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वी प्रसूती तज्ज्ञाने केलेल्या सुन्नतेमुळे म्हणजे सर्कमसिजन त्यामुळे सुद्धा संसर्ग होऊ शकतो. शेवटी रुग्णालयात भरपूर असलेल्या जंतूंमुळे त्यांना संसर्ग होऊ शकतो. तथ्य क्रमांक 6. जर तुमच्या बाळाला ताप असेल तर जास्त कपडे घालणे हे संभाव्य कारण म्हणून दुर्लक्ष करू नका. पालक, विशेषतः पहिल्या बाळाची काळजी घेणारे, बाळाला उबदार ठेवण्याबद्दल अनेकदा खूपच चिंतित असतात. ते बाळाला कपड्यांच्या आणि ब्लँकेटच्या थरांवर थर घालून झाकतात, हे विसरून की उष्णता जास्त झाली तर बाळ स्वतः जास्तीचे कपडे किंवा ब्लँकेट काढू शकत नाही. यामुळे तापमान वाढू शकते. जर तुमच्या बाळाला आधीच ताप असेल, कदाचित थंडी वाजण्यासह आणि तुम्ही त्याला जाड ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळले, तर तुम्ही त्याचे तापमान आणखी वाढवण्यास भाग पाडाल. पालन करण्यासाठी एक सोपा नियम म्हणजे तुम्हाला स्वतःला जितके आरामदायक वाटते तितक्याच थरांचे कपडे तुमच्या बाळाला घाला.